सासरच्या सतत मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपल्या राहत्या घरीच आपले जीवन संपवलं। मात्र तिला सतत त्रास देणारी तिची नणंद सासू यांचे काळे कारनामे आता समोर येत आहेत। हगवणे कुटुंबातील थोरली सून म्हणजे मयुरी जगताप, जी सध्या आपल्या आईकडे राहते, ती पण त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी निघून गेली आहे। पहिल्यांदाच तिने मीडियासमोर येऊन हगवणे कुटुंबातील सत्य जगासमोर आणलं आहे। तिने सांगितलं की सगळ्यामध्ये मेन विलन आहे ती नणंद, जिचं नाव करिश्मा हगवणे आहे। घरातील सगळे लोक तिला पिंकी ह्या नावाने लाडाने बोलतात। मात्र पिंकीचं लग्न झालं नाही। दोन्ही भावंडांपेक्षा 5 वर्षांपेक्षा मोठे असलेल्या नंदला लग्न करायचं नव्हतं। तिचं लग्न झालं नाही, मात्र सतत ती भावांच्या संसारात लुडबुड करायची। भावांच्या बायकोंनी कोणती साडी घालायची, आज घरामध्ये कशाची भाजी बनणार, कशाचे दागिने, कोणते दागिने घालायचे, हा सगळा व्यवहार पिंकीच पाहायची। तिला घरामध्ये स्वतःचं वर्चस्व वाढवायचं होतं। तिला कधीच लग्न करायचं नव्हतं, मात्र घरामध्ये स्वतःची सत्ता राहावी असं तिला वाटत होतं। त्यामुळेच तिने भावांच्या संसारात विष घालवायला सुरुवात केलं होतं। ती मानसिक आणि शारीरिक त्रास देतच होती, त्याचसोबतच कधीकधी मारहाण सुद्धा करायची आपल्या असलेल्या भावजयांना। असं सगळं थोरल्या सुनेने शेवटी मीडियासमोर येऊन आपल्या नंदेचे काळे कारनामे सांगितले आहेत। तुम्हाला काय वाटतं ह्या करिश्मा हगवणे बद्दल ते आम्हाला नक्की कळवा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।